मित्रांनो मला एक अशी सुंदर अशी मूर्ती मला जाम पसंत आलेली मूर्ती आहे। सगळ्यात अख्ख्या कारखाना आता मी फिरले, पण या कारखान्यामधनं ना मला हीच 2 फुटी मूर्ती मला खूप आवडलेली आहे। बघा किती याचा मला मेन म्हणजे तो धोतर आहे ना, तो मला खूप असा ॲट्रॅक्टिव्ह करते मला आणि खूप मला आवडली मूर्ती, तुम्ही बघू शकता। तर या कारखान्याला जमतेम किती वर्ष झाले दादा? हा आमचा दुसराच वर्ष आहे। दुसराच वर्ष आहे का? तरी पण एवढा, कारण की उद्या मूर्त्या युनिक आहेत। युनिक आहे आणि कामाची क्वालिटी खूप जास्त आहे, अच्छा। कारण की आम्ही रॉयल पेंटिंग वापरतो, सगळे पावडर पेंट वापरत नाही। हां कसं काय मित्रांनो, आयो तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघता ज्याचं नाव आहे नित्यरंग। तर मित्रांनो आज आपण आलेलो हमरापूरमध्ये, म्हणजे पेन हमरापूरमध्ये। तर त्याच्यामध्ये कारखाना आहे जो मला खूप आवडतो मनापासून, त्याचं नाव आहे सार्थक आर्ट्स। तर आपण मित्रांनो आपण त्याच कारखान्यामध्ये आपण आता चाललेलो आहोत। जस्ट माझ्यासमोरच तो कारखाना आहे, त्या कारखान्याच्या बाहेरच मी स्वतः इंट्रो शूट करत आहे, कारण की मला घरनं निघताना मला शूट करताना जरा पाऊस पडत होता, तर मला काही जमलं नाही, म्हणून मी आता त्या कारखान्याच्या बाहेरच शूट करत आहे। तर मित्रांनो मी मस्तपैकी तुम्हाला मूर्त्यांबद्दल थोडा इन्फॉर्मेशन देईल। थोडासा युनिक मूर्ती तर आहे तिथंच, कारण की पेन हमरापूर बोललं म्हणजे सगळीकडे तुम्हाला युनिक काय ना काहीतरी नवीन बघायलाच भेटतो प्रत्येक कारखान्यामध्ये। तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मस्त आपला ब्लॉग बघत राहा। तर हा आहे आपला सार्थक आर्ट्सचा एंट्रन्स, तुम्ही बघू शकता। या अशा शॉपमध्ये आपल्याला खूप तर मित्रांनो आपल्याला शुभम दादा भेटलेले आहेत। आता शुभम दादा आपल्याला बाकीचं सगळं एक्सप्लेन करतील। तर दादा आता ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे, तर या मूर्तीची हाईट किती दरम्यान? 4 फूट आहे। 4 फूट आहे। तर 4 फूट आहे, प्राईस किती असेल त्याची? 19,000। तर मित्रांनो बघू शकता याची 4 फूट हाईट आणि याची 19,000 प्राईस आहे। आणि जस्ट त्याच्या साईडला आपण बघू शकतो त्रिशूर रूपी अवतरलेला आपला बाप्पा आहे। तर याची हाईट किती आहे? 3 फूट हाईट आहे। 3 फूट आणि याची प्राईस किती आहे? 17,000। 17,000 का? जेमतेम मित्रांनो बघू शकता 17,000 आपल्याला इथं प्राईस बघायला भेटते या मूर्तीची। किती सुंदर अशी मूर्ती आहे, एकदम असा भगवा कलरचा त्याला धोतर घातला आणि डायमंड सगळं केलेलं आहे। आणि त्याच्या बघू आपण असं त्याच्या साईडलाच आपण बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे, असं म्हणजे वाघ वगैरे आहे। तर याची हाईट मला 4 फूट वाटते, बरोबर आहे का? तर याची प्राईस किती असेल? तर 17,000। सेम सगळीचे सेम प्राईस आहे का? तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, म्हणजे किती सुंदर अशी मूर्ती आहे आपल्याला तिथं बघायला भेटते, किती असा प्रॉपर असा लुक केलेला आहे। तर दादा मी तुला विचारतो की आपल्या या कारखान्याची बुकिंग कुठपर्यंत आलेली अशी? बाहेर नागपूर, पुणे,
बाहेर गेले म्हणजे सगळं बाहेर हा, आणि बाहेर. आतापर्यंत बुक झाल्यात मूर्ती का अजून बुकिंग व्हायच्या बाकी आहे? झालेले आहेत बुक, अजून व्हायच्या बाकी आहे. अजून म्हणजे ते बुकिंग लास्ट पर्यंत कधीपर्यंत बंद करणार? मी आता 15 तारखेपर्यंत बुकिंग बंद 15 तारखेपर्यंत लास्ट, म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत. त्याच्यानंतर तू एक पण मूर्ती घेणार नाही? कारण की ज्या घेतलेल्या आहेत त्या पूर्ण करायला टाइम. अच्छा. आणि आपल्या जे जे बल्कमध्ये मूर्ती असतात त्या तुझ्या गेल्यात का रिटेलमध्ये जास्त विकतो तू? रिटेलमध्ये गेलेल्या आहेत आमच्या जवळ 2,000-2,500 पर्यंत गेलेले आहेत. गेलेले आहेत. आणि आता मूर्त्या किती बाकी आहेत आपल्याकडं? आता जो आमच्या रिटेलचा 700-750 बुक झालेत आता. बुक झालेत का? म्हणजे खूप झाला आपला. तर आता सगळ्या मूर्त्या कधीपर्यंत जाते तुझ्या अंदाजाने? एक जाते आमच्या 20 तारखेपर्यंत सगळ्या मूर्त्या सगळ्या ऑल तयार होतील. आणि जे न्यायला येतील ते किती गणपतींचे 1 दिवस अगोदर न्यायला येतात, 2 दिवस. तर या कारखान्याला जेमतेम किती वर्ष झाले दादा? हा आमचा दुसराच वर्ष आहे. दुसरंच वर्ष आहे का? तरी पण एवढा, कारण की तुझ्या मूर्त्या युनिक आहेत. युनिक आहे आणि कामाची क्वालिटी काही जास्त आहे. अच्छा. कारण की आम्ही रॉयल पेंटिंग वापरतो, सगळे पावडर पेंट वापरत नाही. हां. आणि दादा या कारखान्यामध्ये येण्यासाठी ॲड्रेस काय सांगशील तो आपल्याला? अमरापूर तांबरशेत हां. कोटेदेव जवळ आहे. अच्छा. म्हणजे जेमतेम पेनपासून जेमतेम 6 किलोमीटर अंतर असतं. दादाने आपल्याला मस्तपैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता बाकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो, कारण की आता मला पण समजलं काय रेंज किती काय असेल. दादा मला एक शेवटचं सांग, का ही जी तुझी समोरची मूर्ती आहे ही, तर ही मूर्तीची जेमतेम प्राईस किती असेल? ही 20,000. 20,000 का? आणि ही शेवटची जी अशी खूप अशी एवढी मोठी आहे, ती तुमच्या काचेमध्ये पण फिट न बसलेली आहे. हां. तर किती, म्हणजे हिची हाईट किती आहे? 4 फूट आहे का? मला तर 5 फूट वाटते, पण दादा बोलतो 4 फूट. अच्छा, बैठी आहे म्हणून. याची प्राईस किती असेल? 25,000. तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, या आपल्याला 25,000ला भेटणारी मूर्ती, अशी एकदम देखणी मूर्ती आहे, एकदम सुंदर अशी बैठी मूर्ती. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण या कारखान्यामध्ये व्हिजिट करू शकता. तर मित्रांनो, तर बघू शकता आपल्याला ही एक मूर्ती आपल्याला बघायला भेटते, जिची प्राईज आहे जेमतेम 20,000. तर बघू शकता इथं की तिची बनावट तुम्ही बघू शकता. इथं डायमंड कसा एकदम कसला सुंदर केला आहे, आणि त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपला तो स्किन कलर टाईप केला, आणि त्याला शॉल दिले, आणि सगळा डायमंडच्या ह्याच्यामध्ये बाप्पाचा हे केला आहे पूर्ण असा. आणि जस्ट त्याच्या साईडला बघू शकता, जसं आपण कालच्या ब्लॉगमध्ये बघितलेला का जो साईडला असा तर कपडा ओढतो तो मला असं वाटतं सगळं ट्रेंडला चाललं सध्या. त्याच्या आतमध्ये तार टाकले मित्रांनो. तुम्ही असं काय सरप्राईज वगैरे का होऊ नका. तर मी त्याला आता फिल पण केलेलं आहे म्हणजे दुसऱ्या कारखान्यामध्ये. त्याच्यामध्ये बघू शकता कलर कॉम्बिनेशन सगळा एकच ठेवला, ग्रीन कलर, लाईट ग्रीन कलरचा. त्याच्या आपण साईडला बघू शकता. आपल्या दादाने आता थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली. ही मूर्ती आहे जेमतेम 4 फूट, त्याची प्राईस आहे 20,000. तुम्ही बघू शकता कारखान्यामध्ये असं युनिकपणा बघू शकता तुम्ही. असा पिवळा पितांबर घातलेला आहे, बघू शकता किती सुंदर आहे, आपल्याला बघायला भेटते. तर मित्रांनो, मला एक अशी सुंदर अशी मूर्ती मला जाम पसंत आलेली मूर्ती आहे. सगळ्यात अख्ख्या कारखाना आता मी फिरले, पण या कारखान्यामधनं ना मला हीच 2 फुटी मूर्ती मला खूप आवडलेली आहे. बघा किती याचा मला मेन म्हणजे तो धोतर आहे ना, तो मला खूप असा ॲट्रॅक्टिव्ह करते मला, आणि खूप मला आवडली मूर्ती. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे मूर्ती. बघा आता म्हणजे पॅटर्न पण असा युनिक आहे, थोडासा बैठी मूर्ती आहे, मला खूप आवडली अशी मूर्ती. आता मित्रांनो बघू शकता, ही आपल्याला साध्या सिंपलमध्ये मूर्ती आहे, साध्या ह्याच्यामध्ये बैठी आहे, पण त्याचा तुम्ही कपडा आणि याचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता. इथं असं पिंक कलर याच्यामध्ये केलं बाप्पाला. आता मी जेवढा ब्लॉग बनवला आणि जेवढा बाप्पाला बघितला ना, पिंक कलर म्हणजे सगळ्यांचं फेवरेट वाटते मला, आणि किती असं क्यूट टाईप दिसतो बाप्पा, बघू शकता. आणि साईडला असा वाघ आहे, बाप्पाने अंगठ्या पण अशा घातलेल्या आहेत, बघू शकता सुंदर आहे. याची पण जेमतेम प्राईस असेल 19,000पर्यंत. आणि त्याच्या साईडला आपल्याला भेटेल 3 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती. तर त्याचा कलर थोडासा आतापर्यंत मी वेगळा बघितला आहे, कारण की याचा थोडासा पर्पलिश कलर आहे, म्हणजे असा ब्ल्यूइश कलर टाईप आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. त्याचं नाम पण असं ब्लू कलरमध्ये त्याने बनवलेलं आहे. तर बघू शकता थोडीशी युनिक मूर्ती मला वाटते, कारण की तिचं बसाची पद्धत आणि तुझा हात वगैरे बघायचं राजशाहीवाली मूर्ती वाटते, एकदम अशी युनिक टाईपची. मला जरा बघू शकता मित्रांनो, थोडासा त्याचा मुकुट पण थोडासा वेगळा आहे, आणि त्याचा बघण्याचं स्वरूप पण बाप्पाचा एकदम असा थोडासा वेगळा आहे. तुम्ही बघू शकता लांबनं ही मूर्ती अशी दिसते. याची पण जेमतेम प्राईस 10,000 ते 12,000 रुपये असू शकते. आणि जस्ट त्याच्या साईडला बघू शकता तुम्ही. आता माझ्या आपल्या कित्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता ही अशी मूर्ती आपण खूप याला बघितलेली आहे, फक्त त्याचा कलर आणि थोडासा डायमंडचा थोडा वेगळा बघितला. म्हणजे ती सध्या मूर्ती तर ही ट्रेंडिंगला चालली आहे मूर्ती मित्रांनो, बघू शकता शंखावर अशी बसलेली मूर्ती आहे. बघू
बसलेली गौरी आई आहे. तर असं त्याचं केस वगैरे बघू शकता एकदम रिअलिस्टिक लावलेले आहेत आणि त्याचं दागिने पण असे लावलेले आहेत. त्याचे खरोखरचे दागिने वाटतात मला, कारण की त्याला गंटन वगैरे तर सगळं घातलेलं आहे. आणि बघू शकता हातामध्ये ते मेहंदी वगैरे लावलेली आहे. खूप अशी सुंदर आहे. खूप म्हणजे याची प्राईस जेमतेम 14 ते 15 हजारापर्यंत असतो. खूप अशी सुंदर आणि युनिक आपल्याला बघायला भेटते मूर्ती. तर मित्रांनो आपल्याला हे बघू शकता, ही आपल्याला चिंतामणी स्वरूपात बसलेली एक मूर्ती आहे. जी जेमतेम प्राईस असेल 20 हजारापर्यंत असू शकते, कारण की जी बनावट तुम्ही बघू शकता. आता सगळे काचेच्या आतमध्ये सगळे, तर तुम्हाला एवढं चांगलं दिसत नसेल, पण मूर्ती खरंच मित्रांनो खूप सुरेख आणि सुंदर आहे. बघू शकता चिंतामणी स्वरूपाची गणपती बाप्पा. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला मस्तपैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपल्याला त्या दादानी पण मस्तपैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुम्हाला जर बुकिंग वगैरे करायचे असेल तर दादाने सांगितलेले 15 तारखेच्या आत बुकिंग करून घ्या. 15 तारखेनंतर म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत बुकिंग करून घ्या. 15 ऑगस्टनंतर एक पण बुकिंग घेतली जाणार नाही आहे. तर तुम्हाला जर आपल्या ब्लॉगमध्ये मूर्ती आवडली असेल तर मी त्याचा नंबर ॲड्रेस वगैरे सगळा व्हिडिओमध्येच देणार आहे मस्तपैकी. तर मित्रांनो असे कंटेंट तुम्हाला आपल्या या चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर आतापर्यंत असं लाईक नसेल केला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.